हॅलो एव्हरीवन. आज आपण रिसेंट ट्रेंड इन अकाउंटिंग म्हणजे जसं की अकाउंटिंगमध्ये जे काही डिजिटल प्लॅटफॉर्म आहेत किंवा त्याच्यामध्ये कुठल्या नवीन गोष्टी आहेत ज्याच्यामुळे आपल्याला बिझनेसमध्ये अकाउंटिंग करताना किंवा बिझनेस करताना कुठल्या गोष्टी आपल्यासाठी इम्पॉर्टंट असतात त्यांच्यावर जरा फोकस करूया. ज्या आपल्याला एक्झामच्या दृष्टिकोनातनं पण याच्यावर बरेच वेळा आपल्याला नोट्स लिहायला किंवा थेअरीसारखे क्वेश्चन विचारले जातात. सो एक एक कन्सेप्ट क्लिअर करूया. ज्या काही मेन कन्सेप्ट आहेत त्या तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. आता सगळ्यात पहिले आपण रिसेंट इन अकाउंटिंग याचा जर भाग बघितला तर याच्यामध्ये सगळ्यात पहिले येतं फॉरेन्सिक अकाउंटिंग. फॉरेन्सिक अकाउंटिंग काय असतं बघा. आता याला जर म्हटलं तर एक फॉरेन्सिक टीम तुम्ही बऱ्याच वेळा नाव ऐकलेलं असेल. ही फॉरेन्सिक टीम काय करते, सगळ्यात पहिले यांचं काम असतं इन्व्हेस्टिगेशन. हे इन्व्हेस्टिगेशन कुठल्या गोष्टीचं करतात, इन्व्हेस्टिगेशन करण्याचं काम यांचं तर आहे, पण कुठल्या गोष्टीसाठी इन्व्हेस्टिगेशन असतं हे महत्त्वाचं आहे. आता ज्यावेळेस तुम्ही फॉरेन्सिक अकाउंटिंगचा विचार करतात तर फर्स्टली तुम्हाला याच्यामध्ये फ्रॉड किंवा तुम्हाला कुठल्याही प्रकारचा तुमच्याबरोबर अकाउंटिंगमध्ये गफला झालेला असेल तर त्याच्या रिलेटेड हे डिपार्टमेंट काम करत असतं. म्हणजेच तुम्हाला अकाउंटिंग क्रिमिनल पण म्हणता येईल किंवा अकाउंटिंग क्रिमिनल जे असतात त्यांना फाइंड आउट करण्याचं काम फॉरेन्सिक अकाउंटिंग करतं. आता फॉर एक्झाम्पल बघा, जर समजा एक बँक आहे, त्या बँकेतनं एखादा कर्मचारी 5 करोड रुपये तो त्याच्या स्वतःच्या वापरासाठी काढून घेऊन गेला आणि परत त्याने 10 दिवसानंतर ते 5 करोड रुपये परत जसेच तसे वापस आणून दिले. म्हणजे ही प्रोसेसमध्ये काय झालं की 10 दिवसमध्ये त्याने तो बँकेचा पैसा यूज केला आणि त्याच्यानंतर तो परत आणून दिला, हे कोणाच्या लक्षात नाही आलं. पण जर सपोज आता त्याने तोच 5 करोड, आता याला जर डेट वाईज घेतला तर सपोज आपण घेतलं 21 मार्च या दिवशी त्याने ते 5 करोड विड्रॉ केले बँकेतनं, कॅश काढून घेऊन गेला आणि तो 10 दिवसानंतर परत आला. म्हणजे फॉर एक्झाम्पल 1 एप्रिलला रिटर्न आला तर 1 एप्रिलपर्यंत त्याने तो पैसा यूज केला. पण ॲक्च्युली या कालावधीमध्ये ते 10 दिवस गेले ना, तर त्या 10 दिवसांमध्ये एक घटना अशी घडली की आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की आपलं अकाउंटिंग इयर कधी एंड होतं, ते 31 मार्चला एंड होतं. आणि बँक काय करते, प्रत्येक व्यवहार हे प्रत्येक महिन्यालाच क्लोज करून टाकते. म्हणजे प्रत्येकाचं स्टेटमेंट जे आहे ते मंथली येतं. ओके, तर मग आता याच्यात 31 मार्च ही तारीख जी होती ती गायब झाली. म्हणजे त्या दिवसांमध्ये ती या दिवसांमध्ये निघून गेली. तर मग ज्यावेळेस तो व्यक्ती हे पैसे डिपॉझिट करेल तर 1 एप्रिल हा दिवस येतो. तर याच्यामध्ये होतं काय की पैशाचा तुटवडा बँकेकडे भागेल, त्यांचा बॅलन्स मॅच होणार नाही आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट अशी होऊन जाते की बॅलन्स मॅच नाही झाला म्हणजेच काहीतरी फायनान्शियल फ्रॉड झालेला आहे असं बँकेच्या लक्षात येईल. मग फॉरेन्सिक टीम येईल आणि त्याचं इन्व्हेस्टिगेशन करेल. ओके, हे मी तुम्हाला एक साधं एक्झाम्पल दिलं. पण फॉरेन्सिक अकाउंटिंग फक्त याच गोष्टींसाठी नाही, तर फॉरेन्सिक अकाउंटिंग तुमच्या जर सपोज आता दुसरी एक केस मी तुम्हाला सांगतो. सपोज एखादं मर्डर झालं. ओके, एक व्यक्ती आहे, XYZ नावाचा व्यक्ती आहे आणि त्याचं मर्डर झालं. त्याच्या मर्डर झाल्यानंतर फॉरेन्सिक टीम इन्व्हेस्टिगेशन करेल. मग फॉरेन्सिक टीम इन्व्हेस्टिगेशन करताना काय करेल की त्या व्यक्तीचे कोणाबरोबर फायनान्शियल ट्रान्झॅक्शन होते, त्या व्यक्तीने कोणाला पैसा दिलेला होता का आणि कोणाकडून की पैसा घेतलेला होता का, हे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करण्याचं काम किंवा हे चेक करण्याचं काम फॉरेन्सिक अकाउंटिंग करेल. म्हणजेच थोडक्यात काय, तर फॉरेन्सिक अकाउंटिंग तुमचं क्रिमिनल प्रोसिजर जी काही असेल ती इन्व्हेस्टिगेशन करण्याचं काम करेल. ओके, मग आता फॉरेन्सिक अकाउंटिंग आहे काय. फॉरेन्सिक अकाउंटिंग ऑल्सो नोन ॲज द इन्व्हेस्टिगेटिव्ह अकाउंटिंग अँड इज कॉम्बिनेशन ऑफ अकाउंटिंग, ऑडिटिंग अँड इन्व्हेस्टिगेशन स्किल. याच्यामध्ये 3 गोष्टी आल्या पाहिजे, अकाउंटिंग, ऑडिटिंग आणि इन्व्हेस्टिगेशन स्किल. या 3 गोष्टी मिळून तुम्हाला फॉरेन्सिक अकाउंटिंग करता येतं, जे तुम्हाला कोर्टमार्फत डिस्प्यूट केलेलं असतं आणि याचं डिझोल्युशन जे आहे ते कोर्टच सॉल्व्ह करू शकतो. ओके, मग याच्यामध्ये अजून काय सांगता येईल बघा. फॉरेन्सिक अकाउंटिंग इज द ॲप्लिकेशन ऑफ अकाउंटिंग स्किल टू डिटरमाइन वेदर देअर हॅज बीन फ्रॉड ऑफ इम्बल्समेंट. वी ऑल्सो कॉल्ड इट फॉरेन्सिक ऑडिटिंग, फायनान्शियल फॉरेन्सिक अँड फॉरेन्सिक अकाउंटन्सी.
याला वेगवेगळ्या नावाने संबोधित केलं जातं. फॉरेन्सिक ऑडिट पण म्हटलं जातं, फॉरेन्सिक ऑडिटिंग पण म्हटलं जाईल, फायनान्शियल फॉरेन्सिस पण म्हटलं जाईल किंवा फॉरेन्सिक अकाउंटन्सी. त्यांचं काम काय राहतं? इट इज द यूज ऑफ अकाउंटिंग स्किल ॲनालाइज द फायनान्शियल डेटा फॉर यूज लीगल प्रोसिडिंग. फॉरेन्सिक अकाउंटिंग इन्क्लूड फॉर एक्झाम्पल एक्झामिनिंग कंपनीज फायनान्शियल स्टेट. जसं बघा मी तुम्हाला बँकेचं एक्झाम्पल दिलं, म्हणजेच फॉरेन्सिक अकाउंटिंग काय करेल? तुमचं फायनान्शियल स्टेटमेंट चेक करेल आणि त्या फायनान्शियल स्टेटमेंटला मॅच करण्याचा प्रयत्न करेल. जर सपोज ते मॅच होत असेल तर इट्स अ लीगल, आणि ते मॅच नसेल होत तर ते इल्लीगल. मग अशा केसेसमध्ये तुम्हाला ते फॉरेन्सिक टीम तुम्हाला दोषी ठरवू शकते आणि दोषी ठरले की त्याच्यानंतर मग ते पुढची कारवाई कोर्टमध्ये केली जाते. म्हणजे फॉरेन्सिक अकाउंटिंगचं काम एवढंच राहतं, फ्रॉड डिटेक्ट करणं आणि त्यांच्यावर कारवाई करणं. ओके, इट्स कॉल्ड फॉरेन्सिक अकाउंटिंग. फॉरेन्सिक अकाउंटिंगमध्ये एवढं लिहिलं, एवढं लक्षात ठेवलं तरी खूप आहे, ज्याच्यावरनं तुम्ही खूप काही इन्फॉर्मेशन राईट करू शकतात. हे बघा आता याच्यात पुन्हा दिलेलं आहे. फॉरेन्सिक अकाउंटिंगमध्ये काय होते? अकाउंटिंग युजिंग द अकाउंटिंग स्किल टू एक्झामाइन फायनान्शियल डेटा टू डिटरमाइन वेदर फॉर एक्झाम्पल क्राईम्स हॅज बीन कमिटेड. जिथं क्राईम होताल तिथं फॉरेन्सिक अकाउंटिंग इन्व्हेस्टिगेशन करणार, एवढं लक्षात ठेवा. जिथं क्राईम होतील तिथं फॉरेन्सिक अकाउंटिंग काम करेल. वेन फ्रॉड वॉज सस्पेक्टेड दे कॉल्ड इन फॉरेन्सिक अकाउंटंट. जिथं फ्रॉड सापडला तिथं फॉरेन्सिक अकाउंटिंगचं काम स्टार्ट होतं. ओके, ते फॉरेन्सिक अकाउंटंटकडनंच केलं जातं, हे लक्षात ठेवा. आता दुसरा एक मेन पार्ट येतो याच्यामध्ये, CSR. तुम्ही बऱ्याच वेळा CSR ही फंड ही कन्सेप्ट ऐकलेली असेल, पण ॲक्च्युली ही वर्क कशी करते बघा. आता CSR म्हणजे काय? कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, ज्या 3 लेवलमध्ये डिवाईड केलेल्या आहेत. एक इंडस्ट्री लेवलवर, एक नॅशनल लेवलवर आणि एक ग्लोबल लेवलवर. आता या तिघांचं काम काय राहतं? ट्रॅडिशन असतं, मॉडर्निटी असतं आणि पार्टी स्टेट असते. आता फॉर एक्झाम्पल CSR करतं काय? एक ग्रुप असतो कंपनीचा. आता फॉर एक्झाम्पल टाटा हा ग्रुप तुम्हाला माहिती आहे. हा कंपनीचा जो ग्रुप आहे हे काय काम करतात? त्यांचे जे काही प्रोडक्शन असेल किंवा त्यांचा जो काही इन्कम असेल, हा कंपनीचा जो अर्निंग रेशो असेल, तो अर्निंग रेशो पूर्ण झाल्यानंतर यांच्याकडे जर समजा एक्स्ट्रा पैसा उरतो आहे आणि कंपनीने ठरवलं की आपल्याला काहीतरी समाजासाठी कार्य करायचं आहे किंवा आपण ज्या देशात राहतो आहे त्या देशाचं भलं करण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, तर मग या अंदाजाने ती कंपनी एक CSR ग्रुप तयार करते किंवा CSR नावाची एक सोसायटी तयार करते. त्याच्यामध्ये ते वेगवेगळ्या फंक्शन्स ते घेऊ शकतात आणि त्याच्यातनं ते मग असं की आता टाटाने ठरवलं की आपल्याला इंडियातले एज्युकेशन ग्रोथ करायची आहे, तर एज्युकेशनमध्ये ते CSR फंडिंग करतील. त्यांनी ठरवलं की त्यांनी हेल्थमध्ये ग्रोथ करायची आहे, तर ते हेल्थमध्ये फंडिंग करतील, एक्सेट्रा. म्हणजे कुठलाही एक पार्ट टाटा ग्रुप डिवाईड करू शकतो आणि त्याच्यात ते फंडिंग करून त्या लोकांना न्याय देईल किंवा त्या लोकांना ती जी गोष्ट प्रोव्हाइड होत नाही ती प्रोव्हाइड करून देण्याचं काम करेल. मग हे पर्सनली का करावं लागतं? हे कंपल्सरी पण असू शकतं. ज्यावेळेस तुम्हाला कंपल्सरीचा विषय येतो तर याची प्रोव्हिजन कंपनी ॲक्ट 2013मध्ये दिलेली आहे. ओके, 2013च्या ॲक्टनुसार तुम्हाला हे CSR करणंसुद्धा कधी कंपल्सरी असतं. मग ते कसं कंपल्सरी राहील? जर समजा तुमचा कंपनीचा टर्नओव्हर, ओके, कंपनीचा टर्नओव्हर हा 500 करोड आहे, तर तुम्हाला CSR द्यावाच लागेल. आणि जर सपोज 500 करोड नसेल, तुमचा प्रॉफिट 5 करोड आहे, तर तुम्हाला CSR फंडिंग करावीच लागेल. या 2 केसेसमध्ये तुम्हाला CSR कंपल्सरी होऊन जातं आणि अदरवाईज मग तुम्ही तुमच्या इंडिव्हिज्युअल किंवा व्हॉलंटरी बेसिसवर तुम्ही CSR फंडिंग करू शकता. आता जसं की याच्यामध्ये म्हटलं आहे बघा, देअर आर द सेव्हरल डेफिनेशन ऑफ नोशन दॅट हॅज बीन ऑफर्ड बट नन ऑफ देम इज एक्नॉलेज बाय एक्झिक्युटिव्ह. जनरली स्पीकिंग कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ही जी कन्सेप्ट आहे याच्यावर फारसं असं कोणी बोलत नाही आहे, पण ॲक्च्युली याच्यात होतं काय? where business and organization work toward social well-being, it is related elements in addition to their own profit making goals. ते स्वतःच्या प्रॉफिट वाढवण्यासाठी सुद्धा या गोष्टी करू शकतात. कारण की जर बघा तुम्ही एक चांगलं काम करतायत, समाजासाठी एक ग्रोथ काम करतायत, तर लोकांमध्ये काय होऊन जातं की तुमच्या कंपनीचं नाव फेमस होऊन जातं आणि नाही, तुम्ही कंपनीचं नाव
प्रॉफिट मेकिंग करण्यासाठी नाही, पण लोकांचं भलं करण्यासाठी काम करतायत, म्हणून कंपनी तुमचा प्रॉफिटसुद्धा वाढवून देऊ शकते या माध्यमातून. म्हणजे लोकांपर्यंत तुम्ही पोचले तर लोक ॲक्च्युली तुम्हाला ॲक्सेप्ट करतात, असा त्याचा अर्थ होतो. नंतर याच्यामध्ये काय होतं, अकॉर्डिंग टू द वर्ल्ड बिझनेस काउन्सिल ऑफ सस्टेनेबल डेव्हलपमेंट कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी is the ongoing commitment made by the businesses to act morally, promote economic growth and enhance the lives of their employees, their families, the local community and the society as a whole. म्हणजे एक बिझनेस फोरमच्या विचारातनं जर घेतलं तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन जी वर्ल्ड वाईड बेसवर ही जी संस्था काम करते किंवा पूर्ण देशामध्ये पूर्ण जगामध्ये यांचं वर्चस्व असतं, यांनी एक कमिटेड असतात की जर सपोज एखादा ग्रुप अनग्रोथ झालेला आहे किंवा मग एखादी कम्युनिटी आहे जी मागासवर्गीय म्हणून हिणवली जाते किंवा मग एखादा देश आहे जो पुढे ग्रोथ करण्यासाठी येतो आहे पण त्यांना ऑपॉर्च्युनिटीज नाही भेटत, किंवा मग एखादा असा पॅटर्न आहे जो देशामध्ये राहूनसुद्धा एक वेगळ्या पद्धतीने ट्रीट केला जातो आहे, त्यामुळे अशा लोकांना किंवा अशा समाजाला किंवा अशा सोसायटीला इकॉनॉमिकली स्ट्रॉंग करण्याचं काम CSR फंडिंग करतं. म्हणजे तुम्ही जो पैसा CSR फंडसाठी देणार आहात तो त्याच कामासाठी यूज होईल. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल 2019 ते 2022पर्यंतचा जो पिरियड होता, आपल्याकडे कोविड पॅन्डेमिक होतं आणि आपल्याकडेच नव्हतं तर अख्ख्या जगात होतं. तर मग जेवढे मोठे उद्योगपती होते त्या लोकांनी CSR फंडिंगच्या माध्यमातून प्रत्येक गव्हर्नमेंटला मदत करण्याची काम केले. आता पुन्हा मी तुम्हाला टाटाचंच एक्झाम्पल दिलं तर टाटाने सुद्धा 2020-21 या आर्थिक वर्षामध्ये भारतासाठी कोविड पॅन्डेमिक या सिच्युएशनमध्ये 1500 करोड रुपये डोनेट केले होते. तर ते डोनेट नव्हते केले, ते CSR फंडमध्ये जमा केले होते. मग कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी हीच असते. ओके, याच्यावर तुम्हाला टॅक्समध्ये सूट नाही भेटत किंवा टॅक्समध्ये याच्यावर तुम्हाला टॅक्स लागतच नाही असं बी म्हटलं तरी चालेल, कारण हा फंड पूर्णपणे गव्हर्नमेंटला मिळतो. हा तुमचा एक्स्ट्रा फंड आहे किंवा एक्स्ट्रा करिक्युलम ॲक्टिव्हिटी आहे जी तुम्ही सोसायटीसाठी करताय, असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे ती कुठे कुठे काम करते, याच्यामध्ये तुम्हाला सिन्सिअरिटी वागते, मार्केट रिस्पॉन्सिबिलिटी, इथिक्स, सस्टेनेबिलिटी, रिसोर्सेस, गोल आणि लाँग टर्म, एवढ्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर CSRमुळे आपला खूप मोठा बिझनेस ग्रोथ होऊन जातो. जर एकदा लोकांना समजलं की तुम्ही किती काय म्हणतात त्याला देणगीदार आहेत किंवा मग तुम्ही किती दानशूर आहात तर लोक ॲटोमॅटिक तुमच्याकडे ओढले जातात. तर या गोष्टींना ॲटोमॅटिक तुमच्या मार्केटमध्ये किंवा बिझनेसमध्ये यांच्याशी कम्पेअर करताना ग्रोथ मिळून जाते बिझनेसला पण. आता इथं काय कुठल्या गोष्टी करू शकतात CSRमध्ये, कंपनी ॲक्ट 2013चे प्रोव्हिजन काय सांगते की बघा, बिझनेस दॅट मीट सर्टेन नेट वर्थ ऑर टर्नओव्हर ऑर नेट प्रॉफिट रिक्वायरमेंट आर रिक्वायर्ड टू डिवोट ॲटलीस्ट 2% ऑफ देअर ॲव्हरेज नेट प्रॉफिट. तुमचा जो नेट प्रॉफिट आहे त्याचे 2% तुम्हाला CSRमध्ये द्यावं लागेल असं तिथं म्हटलेलं आहे. मग आता तुम्ही काय करू शकतात, कुठे देऊ शकतात, जसं की इनक्रेडिटिंग टू हंग्री, पॉवर्टी, मेल्युन्युट्रिशन, मग या गोष्टींमध्ये तुम्ही CSR करू शकतात. नंतर काय म्हटलं आहे, प्रमोटिंग एज्युकेशन इन्क्लुडिंग स्पेशल एज्युकेशन टू इम्पॅक्ट नॉलेज ऑफ फॉर वोकेशनल ट्रेनिंग इस्पेशली अमॉंग द चिल्ड्रन फॉर व्हेरियस जॉब जे मुलं करण्यासाठी इच्छुक आहेत त्यांना व्हेरियस ट्रेनिंग देण्यासाठी तुम्ही तो फंड देऊ शकता. जिथं भूकमरी आहे, हंग्री म्हणजे भूकमरी, जिथं लोकांना खायला भेटत नाही आहे, जिथं दारिद्र्याखाली लोक जास्त आहेत, अशा ठिकाणी तुम्ही तो CSR फंड वापरू शकतात. नंतर काय म्हटले, प्रमोटिंग जेंडर इक्वॅलिटी, प्रमोटिंग वुमन एम्पॉवरमेंट, तुम्हाला जेंडर इक्वॅलिटीसाठी CSR फंडचा वापर करता येईल, वुमनच्या एम्पॉवरमेंटसाठी वापरता येईल. नंतर काय म्हटलं, कीपिंग इन द माइंड इन्व्हायरमेंट स्टॅबिलिटी, इकोलॉजिकल बॅलन्स, प्रोटेक्टिंग द फ्लोरा अँड फेना, या इन्व्हायरमेंटली ज्या गोष्टी गव्हर्नमेंटने किंवा पूर्ण UNO मार्फत स्थापित केल्या गेलेल्या गोष्टी आहेत त्यांच्यासाठी तुम्ही फंडिंग करू शकतात. ज्याच्यात तुम्ही नॅशनल हेरिटेजचा विचार करणार, आर्ट आणि कल्चरचा विचार करणार, मिलिटरी ट्राईब्सचा, वार विंडोजचा किंवा देअर डिपेंडन्ट्स, कोणी एकमेकांवर डिपेंडन्स असेल किंवा मग एखाद्या देशात युद्ध चालू आहे त्यांच्यावर खूप अशी वेगळी परिस्थिती आहे, अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही CSR करू शकतात.
आपण तुम्हाला डायरेक्टली प्राईम मिनिस्टर नॅशनल रिलीफ फंडमध्ये किंवा एनी अदर सेंट्रल गव्हर्नमेंटने जी कमिटी नेमलेली असेल त्याच्यामध्ये तुम्ही तो जमा करू शकता आणि त्याच्यातनं तो पैसा गव्हर्नमेंट त्या लोकांसाठी यूज करेल. मग बऱ्याच वेळा आपल्याला असा प्रश्न पडतो की सर CSRमध्ये मी पैसा द्यायचा होता, देऊन दिला, पण तो गव्हर्नमेंट वापरेल का नाही मला भीती. इट्स नॉट युअर रिस्पॉन्सिबिलिटी. तुम्हाला फक्त पैसा जमा करायचा आहे, तो पैसा गव्हर्नमेंटला वापरावाच लागेल. ज्या कामासाठी जो पैसा येतो आहे तो तिथं यूज केला जातो. ओके. आता त्याच्यानंतर एक पार्ट येतो आपल्या अकाउंटिंगमध्ये डेरिव्हेटिव्ज. डेरिव्हेटिव्ज काय असतं? डेरिव्हेटिव्ह हा एक इन्व्हेस्टमेंटचा प्रकार आहे. सगळ्यात पहिले ही गोष्ट लक्षात ठेवा. एक इन्व्हेस्टमेंट करण्याचं एक इन्स्ट्रुमेंट आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही काय करतात की तुम्हाला फ्युचरमध्ये, आता याच्यात हे कॉन्ट्रॅक्टवर काम करतं. सगळ्यात पहिले हे हेज या गोष्टीवर काम करतं. हेज म्हणजे काय राहतं की तुम्हाला भविष्यामध्ये कुठलीही गुंतवणूक करायची आणि जर सपोज तुमचा बिझनेस सेफ ठेवायचा आहे, तुम्हाला कोणापासून नुकसान नको व्हायला किंवा भविष्यामध्ये काही नुकसान नको व्हायला म्हणून तुम्ही अशी एक सेफ्टी म्हणून जागा निवडतात, त्याला हेज म्हटलं जाईल. मग आता याच्यात काय केलं जातं? डेरिव्हेटिव्ज इज अ फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट हुज व्हॅल्यू चेंज इन द रिलेशन टू चेंज इन व्हेरिएबल सच ॲज इंटरेस्ट रेट, कमोडिटी प्राईस, क्रेडिट रेटिंग, फॉरेन एक्सचेंज रेट. याच्यामध्ये तुम्हाला एवढ्या गोष्टींचा डेरिव्हेटिव्जमध्ये विचार केला जातो. म्हणजे जसं की तुमचा इंटरेस्ट रेट बदलायचा असेल, कमोडिटी प्राईस ठरवायची असेल, क्रेडिट रेट बदलायचे असतील किंवा फॉरेन एक्सचेंज म्हणजे तुम्ही दुसऱ्या देशाबरोबर तुमच्या अमाऊंट एक्सचेंज करतायत, अशा सिच्युएशनमध्ये पण तुम्हाला डेरिव्हेटिव्ज काम करतायत. द फर्स्ट इज दॅट ऑन गोईंग चेंजेस इन द फेअर व्हॅल्यू ऑफ डेरिव्हेटिव्ज नॉट यूज द हेजिंग अरेंजमेंट आर जनरली रिकॉग्नाइज इन अर्निंग ॲट वन्स. याच्यामध्ये काय म्हणतं, पहिली जी पार्ट दिलेली आहे तुम्हाला ऑन गोईंग चेंजेस असतात फेअर व्हॅल्यूमध्ये, आणि दुसरे जे आहेत ते ऑन गोईंग चेंजेस फेअर व्हॅल्यू ऑफ डेरिव्हेटिव्ज अँड हेज आयटम. आता मी जसं तुम्हाला बोललो की हेज आयटम म्हणजे कोणते, जे तुम्हाला सुरक्षितरित्या इन्व्हेस्टमेंट करून देतात, जे तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये खूप सारे लॉसेस होण्यापासून वाचवू शकतात किंवा कधी पण असं मंदी वगैरे आली तर क्रायसिस होतील तर त्याच्यापासून तुम्हाला सिक्युरिटी देण्याचं काम हे डेरिव्हेटिव्ज हेजिंग करतात. ओके. आता हेजिंग किंवा मग डेरिव्हेटिव्ज कुठे केले जातात? हेजिंग किंवा डेरिव्हेटिव्जचा विचार केला तर स्टॉक्समध्ये केले जातात, बॉन्ड्समध्ये केले जातात, कमोडिटीजमध्ये केले जातील, करन्सीजमध्ये केले जातील, इंटरेस्ट रेटमध्ये असतील किंवा मार्केट इंडिसेसमध्ये असतील. या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही डेरिव्हेटिव्ज करू शकता. मग डेरिव्हेटिव्जमध्ये काय आहे? अ डेरिव्हेटिव्ज इज अ फायनान्शियल सिक्युरिटी विथ व्हॅल्यू दॅट रिप्लाइंड अपॉन द डेरिव्हेटिव्ह फ्रॉम द अंडरलाईंग असेट ऑर ग्रुप ऑफ असेट. तुम्ही कोणत्याही कंपनीच्या स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करतात, बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्ट करतात किंवा कमोडिटीमध्ये इन्व्हेस्ट करतात, तर प्रत्येक कंपनी काय करते, त्यांच्या स्टॉकचा, बॉन्डचा, कमोडिटीचा तर एक ग्रुप तयार करून ठेवतात. त्या ग्रुपमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करतात. जर सपोज तुम्ही एखाद्या कंपनीचे स्टॉक विकत घेतले, तर स्टॉक विकत घेताना तुम्ही जर ग्रुप ऑफ स्टॉक विकत घेतले तर ते डेरिव्हेटिव्जमध्ये कन्सिडर होतील. फक्त स्टॉक घेतले तर ते डेरिव्हेटिव्जमध्ये नाही होत. म्हणजे तुम्ही सेफ्टीसाठी विचार करतात. जसं की आता एक कंपनी तुम्हाला शेअर्स पण देते, म्युच्युअल फंड्स पण देते. आपण कधी कधी काय करतो, म्युच्युअल फंड्सवर फोकस करतो, शेअर्सवर करत नाही. पण ॲक्च्युली म्युच्युअल फंडचा पैसाच शेअर्समध्ये जातो हे आपल्याला माहीत नाही राहत. म्हणून आपण दोन्ही गोष्टी कंपेअर केल्या तर दोघांचा ग्रुप मिळून विचार केला जातो. मग इथं डेरिव्हेटिव्जमध्ये काय होतं की तुम्ही ग्रुप ऑफ फंडिंग करतात, हे लक्षात घ्या. आता याच्यामध्ये की डेरिव्हेटिव्ज बघितले तर बघा, डेरिव्हेटिव्ज आर फायनान्शियल कॉन्ट्रॅक्ट सेट बिटवीन 2 or more पार्टीज. 2 किंवा जास्त व्यक्तींमध्ये हा सेट होतो. दॅट डेरिव्ह्ज देअर व्हॅल्यू फ्रॉम द अंडरलाईंग असेट, ग्रुप ऑफ असेट और बेंचमार्क. इथं एवढ्या ह्याच्यात तुम्ही तो इन्व्हेस्ट करू शकता. डेरिव्हेटिव्ज कॅन ट्रेड ऑन एक्सचेंज ओव्हर द काउंटर, आणि हा ओव्हर द काउंटर असतो आणि अंडरलाईंग द असेट असतो. म्हणजे प्राइसेस ऑफ फॉर डेरिव्हेटिव्ज डिराईव्ह फ्रॉम द फ्लक्च्युएशन इन द अंडरलाईंग असेट. तुम्ही ज्या असेट्स विचार करताय, जसं की फ्युचर कॉन्ट्रॅक्ट्स आणि फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट्स, याच्यातमध्ये तुम्ही ऑप्शन्स आणि स्वॅप्सचा पण विचार करू शकतात. या वेगवेगळ्या कन्सेप्ट्स आहेत. आता तुम्हाला याच्यात एवढं डीपली जाण्यापेक्षा तुम्ही शॉर्टमध्ये एवढं लक्षात ठेवा की डेरिव्हेटिव्ज ही एक अशी इन्व्हेस्टमेंट आहे जी कंपनीला फ्युचरमध्ये आणि फॉरवर्डमध्ये हे जे काही कॉन्ट्रॅक्ट्स होतात किंवा मग त्यांच्या ज्या सेफ्टी इन्व्हेस्टमेंट करायचा विचार केला तर डेरिव्हेटिव्ज हा तुमचा बेस्ट ऑप्शन आहे. तो कंपनीला कुठल्याही सिच्युएशनमध्ये हँडल करून घेईल किंवा भविष्यात त्यांना लॉस होऊ देणार नाही. ओके. एवढं गोष्टी लक्षात ठेवू शकता तुम्ही, जास्त विचार करण्याची गरज नाही. सेफ्टी इन्व्हेस्टमेंटचा पर्याय म्हणजे डेरिव्हेटिव्ज. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुम्हाला सांगायची गरज नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रत्येक जागावर आलं आहे.
आजकाल तुम्ही मोबाईलमध्ये पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरतात, जसं की ChatGPT वगैरे. याच्यात तुम्ही कुठलीही गोष्ट सर्च केली तर तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने आन्सरिंग होऊन जातं. आता याच्यात अकाउंटिंगमध्ये काय होतं की ज्यावेळेस तुम्ही डेली रिपोर्ट बनवतात, तर डेली रिपोर्ट बनवणं म्हणजे त्याच्यामध्ये खूप सारा टाईम वेस्ट होतो. मग आता असे काही अकाउंटिंग सॉफ्टवेअर मार्केटमध्ये डेव्हलप होत आहेत, ज्याच्यात तुम्हाला डेली रिपोर्ट बनवायची गरज नाही आहे. त्यांना फक्त कमांड द्यायची, ज्याच्यामार्फत तुमचे सगळे मशीन लर्निंगच्या माध्यमातून तुमचे अकाउंटिंग रिपोर्ट जनरेट होतील, ज्याच्यामध्ये तुमचे काय टाईम सेव्ह होतो, तुमची सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टाईम बरोबर पैसा सेव्ह होतो, जास्त स्किल वापरायची गरज नाही होणार. मग याच्यामध्ये ॲटोमॅटिक सगळे तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. आणि याच्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय होतं की तुमचं जे अकाउंटिंग आहे ते आर्टिफिशियल पद्धतीने करतं, म्हणजे ॲटोमॅटिक पद्धतीने करतं. जसं की आपण एक सोपा पर्याय घेतला, ऑफलाईन अकाउंटिंग केलं तर आपल्याला खूप ड्राफ्टिंग वगैरे करावं लागतं. आणि जर ऑनलाईन अकाउंटिंगचा विचार केला, सॉफ्टवेअरच्या माध्यमातून केलं, तर अकाउंटिंगमध्ये आपल्याला ड्राफ्टिंग करायची गरज नाही, फक्त तिथं जर्नल एंट्रीज लागतात. मग ही स्किल आपल्या एका अकाउंटंटकडे असतं. आणि इथं AI कडे तुम्हाला या गोष्टींची कमतरता नाही आहे, किंवा या गोष्टी ऑलरेडी इनबिल्ट असतात. मग AI काय काय करू शकतं तुम्हाला माहिती आहे, जसं ते प्रेडिक्ट द ॲनालिस्टिक, डीप लर्निंग, हे मशीन लर्निंगची एक कन्सेप्ट असते, त्याच्या माध्यमातून होऊन जातं की तुमचा जो डेटा आहे तो पूर्णपणे व्यवस्थित रीड करणं, त्याला समजून घेणं आणि त्याला ट्रान्सलेट करणं किंवा त्याला प्रोसेस करणं. तुम्ही याच्यात बोलणार स्पीच करायचं आहे तरी तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुम्हाला समजून घेईल. जसं की इमेज रिकग्नायझेशन पण असतं बघा, जसं की तुम्ही गुगल लेन्सचा वापर करतात एखाद्या फोटोला सर्च करण्यासाठी, किंवा मग तुम्ही मशीनचा व्ह्यूज देतात त्याला. आता जसं की तुम्ही जिबली फोटोज बघितले बघा, जिबलीज फोटो बनवायचे, त्याच्यात तुम्ही एक इमेज टाकली की ते ट्रान्सलेट करून तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीने इमेज तयार करून देतो. मग हे सगळं AI ॲटोमॅटिक करतं. याच्यावर लँग्वेज प्रोसेस होते, जसं की याच्यामध्ये 3 गोष्टी सांगितल्या आहेत, क्लासिफिकेशन, ट्रान्सलेशन आणि डेटा एक्स्ट्रॅक्शन. एवढ्या गोष्टी तुम्ही त्याच्या माध्यमातून करू शकतात. तुम्हाला एक एक्सपर्ट सिस्टीम याच्यामधून प्रोव्हाइड केली जाते. त्यानंतर प्लॅनिंग केले जातील, रोबोटिक्सचा वापर होऊन जाईल. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या इंजिनिअरिंग लेवलला आपण विचार करायचो, त्या आता हळूहळू अकाउंटिंगमध्ये पण यायला लागले. मग सांगायचा उद्देश असा आहे की तुम्ही AI पण आता शिकून घ्या, कारण AIमध्ये खूप सारी ग्रोथ आहे आणि फ्युचरमध्ये पण तुम्हाला AI शिवाय दुसरा पर्याय राहणार नाही. जर तुम्ही AIला नाही शिकले तर AI तुमची जागा घेऊन घेईल, तुम्हाला कुठेही जॉब्स वगैरे मिळणार नाही. कारण एक अकाउंटंट व्हायचं असेल तर प्रॉपर अकाउंटिंग करण्यासाठी तुम्हाला सिलॅबस आणि त्या गोष्टी माहिती असणं महत्त्वाचं असतं. मग रोबोटिक्स जर त्याच्यात घुसलं तर रोबोटिक्सला शिकायची गरज नाही, तो ऑलरेडी शिकून आलेला आहे. मग तुम्हाला त्याच्याशी कंपेअर करायला गेलं तर तो तुमचं काम फास्ट करणार आहे, मग तुम्हाला त्याची जागा सोडावी लागेल. मग त्याच्यापेक्षा आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्सकडे पण फोकस करावा लागेल. आय होप सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला समजल्या असतील असं मला वाटतं आहे. तरी पण तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट्स करून विचारू शकतात. ओके, सगळ्यांना विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. भेटूया नंतर पुन्हा.